नमस्कार, मी विजय साळवी आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरो ओव्हर। मंडळी, महाराष्ट्रातल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नव्या सरकारमधल्या खाते वाटपाचा कार्यक्रम कधी होणार याचा निकाल आता दिल्लीतच लागू शकतो। कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत डेरे दाखल झालेत। पण या दिल्ली भेटीत माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत नाहीत, ते मुंबई मुक्कामीच थांबलेत। त्यामुळे साहजिकच राजकीय चर्चांना उधाण तर येणारच। नव्या महायुती सरकारचा शपथविधी होऊन आता 6 दिवस झालेत। अर्थात त्या सोहळ्यात फक्त एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली। कोणतंही खातेवाटप अजूनही झालेलं नाही आणि म्हणूनच विरोधक हे दिवस रात्र खातेवाटपावरून महायुती सरकारला टार्गेट करतायत। त्यातच आज दुपारी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत पोहोचले। दुपारी एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार अशा बातम्या आल्या होत्या, पण त्यांनी मुंबईतच राहणं पसंत केलं। आता दिल्लीत काय काय झालं हे आपण आजच्या झिरो ओव्हरमध्ये पाहणार आहोतच, पण त्यासोबतच आपण महाविकास आघाडीत नेमकं काय काय सुरू आहे याचाही आढावा घेणार आहोत। मंडळी, तुम्हाला आठवतंय का, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला ना तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपल्या पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती। त्याच बैठकीत काही पराभूत उमेदवारांनी स्वबळावर लढावं अशी मागणी केल्याची बातमीही होती। इतकंच नाही तर जेव्हा ठाकरेंनी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठीची बैठक आयोजित केली होती तिथंही काही नेत्यांचा सूर हा स्वबळाचाच होता। बरं, हे सारं जरी असलं तरी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून ठाकरेंची शिवसेना काम करतच राहणार आहे आणि निवडणुकाही लढणार आहे अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे। पण मंडळी, हे सगळं घडलं 15 दिवसांपूर्वी आणि हे सगळं मी आज का सांगतोय, कारण त्याला आहे पार्श्वभूमी दिल्लीची। राष्ट्रीय राजकारणातल्या इंडिया आघाडीचं नेतृत्व बदलून ते ममता बॅनर्जींना द्यावं म्हणत शरद पवार, लालू प्रसाद यादवांपासून ठाकरेंच्या शिवसेनेपर्यंत अनेकांनी काँग्रेससमोर आव्हान उभं केलं। इतकंच नाही तर इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्षानंही पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिलाय। इतकंच नाही तर तिथं काँग्रेसनं उमेदवार दिले तरी त्यांच्या विरोधात लढण्याचीही त्यांनी तयारी केली आहे। त्यामुळे जे पंजाबमध्ये झालं, जे पश्चिम बंगालमध्ये झालं, तेच आता दिल्लीत होईल का? आणि या घटनेचा महाराष्ट्रावर काही परिणाम होईल का? आणि झाला तर केजरीवालांच्या आम आदमी पक्षाचा पॅटर्न उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात राबवणार का? मंडळी, मवियातील याच संघर्षावर आहे आपला आजचा पहिला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आपला आजचा पहिला प्रश्न पाहूयात। आजचा पहिला प्रश्न, मवियातील संघर्ष पाहता उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळाची घोषणा करतील असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते। मंडळी, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे स्वबळाची घोषणा करतील का हा प्रश्न पडलाय, कारण शिवसेनेचा जन्म हा मुंबईच्या शिवाजी पार्कात झाला। इथूनच शिवसेना खूप मोठी झाली। याच मुंबईनं शिवसेनेला सत्तेची ऊब दिली आणि याच मुंबईनं शिवसेनेला संघर्षाची शिकवण दिली। कारण शिवसेनेचा जन्म झाला होता तोच मुळात मुंबईतल्या भूमिपुत्रांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी। पण पुढे बाळासाहेब ठाकरेंच्या आक्रमक शैलीनं शिवसेना अवघ्या महाराष्ट्रात पोहोचली आणि शिवसेना एक प्रमुख राजकीय पक्षही बनला। आणि असं असलं ना तरी ठाकरेंचं मुंबईवरचं प्रेम आणि मुंबईकरांचंही ठाकरेंवरचं प्रेम हे काही कमी झालेलं नाही, ते वर्षानुवर्ष वाढतच गेलं। मंडळी, म्हणूनच की काय, गेल्या 2.5 दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकतोय। त्यात कधी शिवसेनेनं भाजपसोबत युती केली तर कधी ते स्वबळावर लढले, पण सगळ्याच परिस्थितीत मुंबईकरांनी ठाकरेंची साथ दिली, किंबहुना ती सोडली नाही। पण आता मात्र परिस्थिती जरा बदलली आहे। काँग्रेस सोबत गेल्यानं हिंदू मतदार दूर गेल्याचा अनुभव ठाकरेंनी आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत घेतला। तिथं झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती ही महापालिकेत आणि प्रामुख्यानं मुंबई महापालिकेत नको असेल तर ठाकरेंना पुन्हा एकदा आक्रमक हिंदुत्वाच्या मार्गानं जावं लागेल। आणि हे आम्ही नाही तर खुद्द उद्धव ठाकरेंनीच आपल्या नेत्यांना नुकतंच सांगितलं होतं। कारण आता ठाकरेंसमोर भाजप, शिंदेंची शिवसेना आणि मनसेचंही आव्हान असणार आहे। त्यामुळे काँग्रेससोबत राहावं की नाही यावरही ठाकरे कदाचित गांभीर्यानं विचार करत असावेत। पण त्यांच्या या निर्णयाविषयी मुंबईकरांना काय वाटत असेल याची चौकशी आम्हीच केली आहे। पाहूयात मुंबईकर काय म्हणतात। शिवसेना नामशेष करायच्या मागे दिल्लीकर आहेत असं आम्हाला वाटते।
कारण आम्ही इतके वर्ष इथे राहतो, इथे बघितलेली आहे. आणि याच्यामध्ये राज ठाकरे एकत्र लढण्यापेक्षा या दोन भावांनी एकत्र येऊन ही जर म्युन्सिपाल्टीची जर महानगरपालिकेची जर निवडणूक जिंकायची असेल तर आपला एकेपणा मीपणा सर्व सोडून एकत्र आलं पाहिजे, नाहीतर शिवसेनेचे दिवस फार वाईट येतील. त्यांनी स्वतंत्र उभं निवडणुका हे कराव्या. त्याने कोणाच्या काँग्रेसमध्ये जाऊ नये, कोणाच्या याच्यात जाऊ नये. माझं तरी असं मत आहे, सध्या उद्धव साहेबांची जी स्थिती आहे फार गंभीर आहे. उद्धव साहेबांनी आणि राजने दोन एकत्र जर हे केलं, गठबंधन केलं आणि ह्या दोघांना साईडला ठेवलं, काँग्रेस आणि हे राष्ट्रवादी, आणि दोघांनी जर एकत्र लढवलं तर बहुतेक ह्यांना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत काय झालं आहे, ठाकरेंचं नाव आता खाली आलं आहे, त्यामुळे त्यांनी एकदा चान्स घ्यायला पाहिजे. आपण कुठे आहे ते लोकांना दाखवायला पाहिजे. वेगळी लढावी का? हां, वेगळी लढावीत ना, लढायलाच पाहिजे. आतापर्यंत नवीन चालू झालं ते नको आहे. एकदा तुम्ही वेगळी लढून बघा. मला वाटतं स्वतंत्रच लढलं पाहिजे. कारण काय आहे की मशाल ही स्वतंत्र असली त्याला 4-5 जणांनी हाताशी धरण्यापेक्षा एकाने, आणि ती ताकद आहे सेनेमध्ये मुंबईत तरी किमान, कळलं ना. आणि लोकांनाही ती अपेक्षा आहे असं मला वाटतं. महाविकास आघाडीला आता इतके वर्ष लढत आले, आता आलेले तर लढायलाच पाहिजे. जर त्यांना महाविकास आघाडी आता नको असेल तर त्यांनी राज आणि त्यांनी दोघांनी मिळून इथे महानगरपालिका लढली तर चांगलं होईल, त्यांना फायदा होईल. जर उद्धव आणि राज एकत्र लढले तर महानगरपालिका मुंबईची त्यांच्या हातात येऊ शकते. महाविकास लढली आणि भाजप यांनी केले तर ते तेवढं शक्यता कमीच आहे. त्यांच्याच हातात जाईल, परत महायुतीच्या हातात जाईल. पुढल्या 2-4 महिन्यामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेची निवडणूक बहुतांशी जाहीर होईल. आणि आज जर आपण विचार केला ते लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल आणि आता आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल हे जर पाहिलं तर आता हा निर्णय घेण्याची अतिशय आवश्यकता आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवावी, असं आम्हाला सर्वांना, मराठी बांधवांना सगळ्यांना असं वाटतं की आता एकला चलोरेला नाला घेऊन आपली शक्ती अजूनही आहे, ती शक्ती दाखवून देण्याची आता गरज आहे. एकटं लढावं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या पायावर लढावं. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याची कल्पना आत्ता तरी नाही आहे. पण मुंबईकर सांगतायत की उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढावं किंवा राज ठाकरेंना सोबत घेऊन लढावं. आता निर्णय उद्धव ठाकरेंचा आहे. मंडळी, जसा मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ना, तसाच एका जमान्यात विदर्भ हा काँग्रेसचा गड होता. आता होताच म्हणावं लागेल ना, कारण तिथं आता भाजपची सत्ता आहे. पण त्याच विदर्भात लोकसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला साथ दिली होती. त्यामुळे जशा मुंबईकरांनी ठाकरेंविषयी आपल्या भावना व्यक्त केल्यात ना, तसंच आम्ही नागपूरकरांनाही बोलते केलं. पाहूयात नागपूरकरांनी काय म्हटलंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने स्वतंत्र लढावं का, याबद्दल नागपूरकरांना, नागपूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया. भाऊ, काय वाटतं तुम्हाला की काँग्रेस जर का येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढली तर काय होईल? तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं? माझं वैयक्तिक मत जर तुम्ही जाणून घेत आहात तर मी हेच सांगेल की काँग्रेसनी स्वबळावर लढायला पाहिजे. कारण काय होतं की याच्यात कोणतीही आघाडी केली तरी वरच्या नेत्यांनाही तिकीट देताना खूप मोठा प्रश्न येतो आणि कार्यकर्त्यांमध्ये आपसात मैत्रीपूर्ण लढत होते. ते न होता प्रत्येकाला आपली आपली शक्ती दिसेल आणि इथून काहीतरी एक नवीन पुनर्जन्म आणि ताकदीने काँग्रेसला उभं राहता येईल या विचाराचा मी आहे. महाविकास आघाडीने सर्वांनी मिळून ही निवडणूक लढली पाहिजे. आणि ज्या जिल्ह्यामध्ये जास्त समजा काँग्रेसचा जर ज्या जिल्ह्यामध्ये प्रभाव असेल तर त्या जिल्ह्यामध्ये त्या काँग्रेसला जास्तीत जास्त जागा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकीच्या ठिकाणी राष्ट्रवादीचा जर जिल्हा असेल किंवा तिथं जर लोकांचं जास्त हे असेल तर त्या राष्ट्रवादीच्या लोकांना जास्तीत जास्त तिकीट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की मताची विभागणी होऊ नये याकरता संघटन हे मजबूत असणं आणि तिन्ही पक्षांचं संघटन जर एकत्र जर झालं
तर निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपला विजय निश्चित राहील. वरच्या लेवलवर तुम्ही युती करताना ती करा ना, खासदारकीला करा, ठीक आहे, परिस्थिती मोठी असते, आमदारकीला करा, क्षेत्रफळ मोठं असते, पण हे तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे छोटे छोटे आहे. इथं जो कार्यकर्ता आहे तो गल्लीबोळातला कार्यकर्ता आहे आणि त्या गल्लीबोळातल्या माणसाला न्याय जर द्यायचा असेल आपल्या स्वतःच्या जनतेला तर त्याला नेतृत्व करावं लागेल आणि त्याच्या नेतृत्वासाठी पक्षाला त्यालाच तिकीट द्यावी लागेल. तुम्हाला युती करण्यासाठी अनेक गोष्टी आहे, पण इथं युती करायलाच नाही पाहिजे. मी अजिबात याच्या म्हणजे पक्षकारत नाही आहे. मला असं वाटते की स्वबळावर पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना लढवलं पाहिजे आणि त्यामुळे पक्ष मोठं होईल, संघटन मोठं होईल आणि संघटन मोठं झालं तर पुढला विजय आपला राहीनच. युवकांना जर समोर आणायचं, दुसरी फळी निर्माण करायची तर 100% ही निवडणूक जी आहे ती म्हणजे स्वबळावर लढलेली पाहिजे आणि युवकांमध्ये ती ताकद आहे जी आम्ही याच्या पहिले दाखवून दिली आहे. आजही युवक काँग्रेस संघटनेतनं जरी विविध पक्षातनं किंवा अपक्ष असतील असे 8 आमदार या 2018 पासून तर 2024पर्यंत युवक काँग्रेसनी तयार केलेले नेतृत्व असे 8 आमदार या अधिवेशनात आपल्याला बघायला मिळणार आहे. आता ते दुसऱ्या पक्षात जरी असतील किंवा अपक्ष जरी असतील, पण हे नेतृत्व तयार जे केलं हे राहुल गांधींच्या युवक काँग्रेस संघटनेने तयार केलेले हे नेतृत्व आहे. त्यामुळे युवक काँग्रेसला हा म्हणजे त्या युवक काँग्रेसच्या वतीने मी हे म्हणेल की युवकांना संधी दिली पाहिजे आणि स्वबळावर निवडणूक लढली पाहिजे. आघाडीमध्ये मतांचं हस्तांतरण होतं का? यस नक्की होतं. ते पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. जसे हस्तांतरण म्हणजे असं होतं की जसं दुसरे पक्ष आमच्यासोबत मैत्री करून लढणारे त्या पक्षाचे कार्यकर्ते हे जोमाने काम करत नाही, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांचा जो नेता असतो तो कुठेतरी रात्री एकटाच जातो आपल्या नेत्याला घेऊन, तर त्याचा दुष्परिणाम इतका भयंकर होतो की ते जे लढणारे 4 आहे ते आपसातच झगडायला लागतात आणि त्याचा फायदा मग अल्टिमेटली समोरच्या पक्षाला होतो. कारण की त्यांच्याही पक्षात ते युती करून लढन तर त्यांनाही तसंच होणार आहे. म्हणजे आमचे विरोधक राहील त्यांनाही असंच नुकसान होणार आहे ते जर युती करून लढण. त्यांनी पण इंडिपेंडेंट लढावं, आम्ही इंडिपेंडेंट लढायला तयार आहोत. स्वतंत्र लढण्याचे फायदे हे आहे की आपण पडलो तरी चालन, पण तुमचं संघटन मजबूत होते, तिथं तुमचा कार्यकर्ता मजबूत होतो आणि त्याचा फायदा भविष्यात होतो तुम्हाला. पुढील काळामध्ये काँग्रेस स्वतंत्र लढते की आघाडीसोबत लढते हे बघणं महत्त्वाचं आहे. मात्र या कार्यकर्त्यांच्या मतातनं अनेक गोष्टी स्पष्ट होतात ज्याचा विचार निश्चितच काँग्रेसने करण्याची गरज आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. तर मंडळी, मुंबई असेल किंवा नागपूर, सर्वसामान्य जनतेच्या भावना आपण जाणून घेतल्यात, पण त्यावर कोणती भूमिका घ्यावी हे त्या पक्षांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी ठरवावं. आपण मात्र आता जाऊया दिल्लीत, कारण तिथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही आपल्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची पुन्हा शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. या दौऱ्यात फडणवीसांनी नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग यांची भेट घेतली, तसंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही त्यांनी भेट घेतली आहे. त्याशिवाय उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनाही फडणवीस भेटणार आहेत. अमित शहांसोबतच्या भेटीत फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. हे सर्व होत असलं ना तरी दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र मुंबई मुक्कामीच थांबलेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा निर्णय लवकरच होईल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय, तर विरोधकांकडून त्यावर टीकाही सुरू झालेली आहे. मंत्रिपदाच्या सगळ्या निर्णयाचे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. मंत्रिपदं काय मिळणार आहेत, किती मिळणार आहेत हे 2 दिवसात तुम्हाला कळेल. त्याच्यामुळं मला असं वाटतं की 2 दिवसाचा सस्पेन्स आहे तसाच तुम्ही ठेवावा. रोज तुम्ही सकाळी सांगावं की आम्हाला गृह खातं पाहिजे, पण अशा कुठच्याही खात्यासाठी चर्चा अडलेली नाही. परवा रात्री देखील जवळजवळ रात्री 2 वाजेपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांची बैठक झालेली आहे. सकारात्मक आहे, सन्मानपूर्वकच मंत्रिपदांचं वाटप होईल ही पूर्ण खात्री आम्हाला सगळ्यांना. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं लक्ष लागलं आहे की मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, कारण मंत्रिमंडळ विस्तार झाला तरच महाराष्ट्राच्या विकासाचा जो रथ आहे तो पुढे जाईल. देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत आणि मंत्रिमंडळाचा विस्तार करणे हा मुख्यमंत्र्याचा पूर्ण अधिकार आहे. देवेंद्रजी सुजाण आहे, त्यांना कळतं की केव्हा केव्हा मंत्रिमंडळ केलं पाहिजे, लवकर करतील. जसा सर्वांना हा प्रश्न आहे तसाच प्रश्न आम्हाला सुद्धा पडलेला आहे. परंतु या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचं भूमिका स्पष्ट केलेली आहे की मंत्रिमंडळाचं जे अधिवेशन आहे नागपूर अधिवेशन त्यापूर्वी हा विस्तार होणार आहे, म्हणून चिंता करण्याचं काही कारण नाही. आणि त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकाचं सत्र सुरू आहे. तुमच्याच माहितीच्यानुसार आज ते दिल्लीला जात आहेत. मला वाटतं आज सर्व फायनल होईल आणि 2 दिवसामध्ये हा विस्तार सुद्धा होईल. मंत्रिमंडळ यादी अजूनही जाहीर झालेली नाही सर,
पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अडीच वर्षाचा मला माहीत नाही ते, तो त्यांचा प्रश्न आहे. पण 20 दिवसानंतर सुद्धा जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल, गृह खातं कोणाकडे हे ठरत नसेल, तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतोय आणि या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. मंडळी, फडणवीस आणि अजितदादा या दोघांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महायुतीच्या तिन्ही प्रमुखांची मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खातेवाटपाची चर्चा ही मुंबईतच फायनल होईल असं म्हणायला तुर्तास तरी हरकत नाही. पण मंडळी, राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. त्यानंतर भाजप आता महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. महाविकास आघाडीचे काही खासदार हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजप महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणार असल्याचं बोललं जाते. विधानसभेतील दारुण पराभवानंतर आघाडीतली काही खासदार हे भाजपच्या संपर्कात असून ते लवकरच राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि याच चर्चेमुळं आघाडीच्या नेत्यांचे धाबे दणाणलेले आहेत. या सगळ्या चर्चेवर दोन्ही आघाड्यांच्या प्रमुख नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्यात आपण त्याही पाहूया. त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे. आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही, आम्ही कधी ऑपरेशनमध्ये पडतही नाही. त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत, ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही. आमचा पक्ष आम्हाला काही त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही. अनेक खासदार आमदार भाजपच्याही संपर्कात आहेत आणि आमच्याही संपर्कात आहेत. लवकरच तुम्हाला ते चित्र या महाराष्ट्रामध्ये दिसून येईल. कारण विरोधी पक्षाच्या राजकारणाला, नेत्यांच्या राजकारणाला, कुरघोडीला आणि विरोधी पक्षामध्ये जे काही चाललेलं आहे त्याला त्यांचे आमदार आणि खासदार वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहेत. अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना. ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे छे छे, ते ऑपरेशन डर होतं. पळून गेले घाबरून, भीती दाखवायची आणि पळवायचं. आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे, तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची, हे यांचे धंदे आहेत. स्वतंत्र भारत कसा संपुष्टात आणता येईल याच्यावरचा त्यांचा जो प्रयत्न आहे. आणि म्हणून या पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देश विकून ज्या पद्धतीने एक माणसाला श्रीमंत बनवण्याचं जे काम सुरू केलेलं, त्याच्या माध्यमातून पैशाच्या भरोशावर लोकशाहीच विकत घेण्याचा जो प्रयत्न सुरू करतात आणि त्याला ऑपरेशन कमळ असं नाव देतात आहेत, हे निषेधार्थ. वारंवार ऑपरेशन लोटस म्हणजे या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायची नसेल, तसाही लोकशाही आहे कुठे? अघोषित हुकुमशाहीच या देशामध्ये आता सुरू आहे. आणि राज्यातल्या संभाव्य ऑपरेशन लोटस प्रकरणी आपण सत्ताधाऱ्यांच्या आणि विरोधकांच्याही ज्या प्रतिक्रिया आहेत त्या ऐकल्या. आणि या प्रतिक्रियांमध्ये आपल्याला संजय राऊत, नाना पटोले आणि वडेट्टीवार हे एकत्र बोलताना जरी दिसले असले तरी राष्ट्रीय राजकारणात विरोधी पक्षांचं नेतृत्व कोणी करावं यावरून इंडिया आघाडीत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. तसंच काहीसं सध्या राज्यातल्या महाविकास आघाडीतही सुरू आहे. मुद्दा आहे विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेतेपदाचा. विधानसभेतलं विरोधी पक्ष नेतेपद हे ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालं तर विधान परिषदेतल्या विरोधी पक्ष नेत्यावर काँग्रेस दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधान परिषदेत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी 7-7 आमदार आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 आमदार आहेत. आणि विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार निवडून आलेत. पण तांत्रिकदृष्ट्या विधानसभेत कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकत नाही, कारण विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानसभेतल्या एकूण सदस्य संख्येच्या 10% आमदार त्या पक्षाकडे असणं गरजेचं असतं. आता राज्याच्या विधानसभेत 288 आमदार आहेत, त्यामुळे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी त्या विरोधी पक्षाकडे किमान 29 आमदार असणं आवश्यक आहे. पण सध्याच्या विधानसभेत मवियातल्या एकाही विरोधी पक्षाकडे ते संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदाविषयीचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर अवलंबून राहील. मला वाटतं महाविकास आघाडीच्या पक्षस्तरावर जे निर्णय होईल ते योग्य निर्णय होतील. त्याच्यामुळं जो पक्ष निर्णय घेतो तो अंतिम असतो, मान्य असतो.
या अधिवेशनामध्ये आमची एकत्र बैठक होईल आणि चर्चा करून आम्ही ते नाव देऊ. पण भारतीय जनता पक्षाची तयारी आहे का, ते देण्यासाठी तयार आहेत का? विरोधी पक्षनेतेपद देवेंद्रजी तयार आहेत का, हे पहिले त्यांना विचारू आणि मग नाव देऊ. पहिलं आत्मपरीक्षण करा. तुम्ही विरोधी पक्ष नेता बनण्या एवढं सुद्धा बहुमत तुम्हाला आलं नाही आहे. मागणी काय करता? मागणी करायची वेळ का पडली तुम्हाला? मंडळी, राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचं नुकतंच सूप वाजलं आणि आता हिवाळी अधिवेशनाला येत्या 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात होते. आणि ठाकरेंच्या शिवसेनेतून बातमी आहे ती पक्षप्रमुख आणि विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे हे पहिल्या दिवसापासून नागपूर अधिवेशनात सहभागी होणार आहेत. विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनात उद्धव ठाकरे अनुपस्थित होते, पण नव्या महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला ते उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे हे 15 डिसेंबरला मुंबईहून विमानानं नागपूरला रवाना होतील. त्यानंतर 16 आणि 17 डिसेंबर रोजी ते विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. त्यानंतर एखाद दिवसासाठी ते मुंबईला परतणार असून उद्धव ठाकरे हे मग पुन्हा हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार आहेत. मंडळी, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करणाऱ्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी त्यांना पदावरून हटवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. त्याच नियमानं उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राज्यसभेचे सभापती म्हणून कामकाज पाहतात. पण राज्यसभेच्या सभापतींना पदावरून सहजासहजी हटवता येत नाही. राज्यसभेच्या सभापतींना बदलण्यासाठी किंवा हटवण्यासाठी मुळात उपराष्ट्रपतींना त्या पदावरून दूर करण्याची प्रक्रिया करावी लागेल. भारतीय संविधानातील अनुच्छेद 67 मध्ये ही प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे. पाहूयात नेमकी काय ही प्रक्रिया आणि त्यासाठी जाऊयात आपण मीडिया सेंटरला. आपण पाहतोय राज्यसभेच्या सभापतींना हटवण्यासाठी प्रक्रिया. उपराष्ट्रपती म्हणजे राज्यसभा सभापती जगदीप धनखडांना हटवण्यासाठी राज्यसभेत ठराव सादर करणं आवश्यक आहे. राज्यसभेत ठराव आणण्याच्या 14 दिवस आधी सभापतींना नोटीस देणं आवश्यक असतं असं राज्यघटनेत नमूद करण्यात आलेलं आहे. उपराष्ट्रपतींना हटवण्याचा ठराव आधी राज्यसभेत बहुमतानं मंजूर होणं आवश्यक असतं. राज्यसभेत मंजूर झालेल्या ठरावाला लोकसभेत मान्यताही मिळणं आवश्यक असतं. सद्य परिस्थितीत जगदीप धनखडांना हटवणं अशक्य आहे. हिवाळी अधिवेशनात 14 पेक्षा कमी दिवसांचं कामकाज आता शिल्लक राहिलेलं आहे. जगदीप धनखडांविरोधात पुढच्या अधिवेशनात ठराव आणावा लागेल जर आणायचाच असेल तर. आणि जगदीप धनखडांविरोधात विरोधी पक्षांना राज्यसभेत ठराव हा बहुमतानं मंजूर करून घेणं आवश्यक आहे. राज्यसभेनं मंजूर केलेला ठराव लोकसभेतही मंजूर होणं आवश्यक आहे. लोकसभेत सत्ताधारी पक्षाकडे बहुमत आहे, त्यामुळे तिथं ठराव मंजूर होणं अशक्य आहे. त्यामुळे जगदीप धनखडांना आता तरी पदावरून हटवणं विरोधी पक्षांसाठी कठीण आहे. आणि मंडळी, झिरो ओव्हरच्या परंपरेनुसार आम्ही आजच्याही भागात आपल्याला एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपण मीडिया सेंटरकडे जाऊया. आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. आपला आजचा प्रश्न, आपली प्रतिक्रिया येत आहेत. स्वप्नील परखड म्हणतायत यूट्यूबवर, शिवसेनेचा वैचारिक वारसा जपायचा असेल तर आघाडीमधून बाहेर पडावं लागेल. यूट्यूबवरच कार्तिक म्हणतायत ठाकरेंनी आता महाविकास आघाडीतून बाहेर पडावं. यूट्यूबवरच सुभाष सानप म्हणतायत मूळ शिवसेनेचा अजेंडा घेऊन उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढायला हवी आणि आघाडीतूनही बाहेर पडायला हवं. यूट्यूबवरच संतोष शेटे म्हणतायत उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढतील असं वाटत नाही. फेसबुकवर अमोल चेमाटे म्हणतायत महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांनी स्वतःची ताकद स्वबळावर वाढवायला हवी, दक्षिणेसारखी नाही तर भाजप सर्वांना संपवेल.
फेसबुकवर जयराज सिंह परिहार म्हणतायत मुंबई पालिकेला असलेल्या आर्थिक महत्त्वामुळे ठाकरे एकटे लढण्याचा निर्णय घेतील. फेसबुकवरच आशिष म्हसाळकर म्हणतायत स्वबळावर लढायची ताकद ठाकरे पक्षाने गमावली आहे. याआधीही भाजपसोबत युती करून शिवसेनेला आणि भाजपला जवळपास सारख्याच जागा मिळाल्या होत्या. फेसबुकवर यशवंत शितकर म्हणतायत पाहू दे तरी आम्हाला स्वबळ 2014 पासून ऐकतोय. इंस्टाग्रामवर महेंद्र म्हणतायत मवियाला स्वबळ परवडणार नाही. इंस्टाग्रामवरच ढेबे म्हणतायत संजय राऊत जसं बोलतील तसे उद्धव ठाकरे वागतात आणि संजय राऊत शरद पवार सांगतील तसे वागतात. आणि मंडळी, झिरोवरच्या प्रश्नावर सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही नेमका काय कौल दिलाय तो पाहण्याची, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला प्रश्न आपण पुन्हा एकदा ऐकूया. मवियातील संघर्ष पाहता उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळाची घोषणा करतील असं वाटतं का? युट्यूबवर एकूण मतं आली आहेत 24,000. होय असं म्हणतायत 78% प्रेक्षक, 22% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर त्याच प्रश्नावर एकूण मतं आली आहेत 17,000. 76% म्हणतायत होय, पण 24% म्हणतायत नाही. एक्सवर त्याच प्रश्नावर काय कौल आलाय आपण पाहतोय. 72% म्हणतायत होय आणि 28% म्हणतायत नाही. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय मंडळी. 73% म्हणतायत होय आणि 27% म्हणतायत नाही. म्हणजे सोशल मीडियावर अधिकाधिक प्रमाणात सगळ्यांनी होय असं उत्तर दिले. तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे झिरोवर. दिवंगत चित्रपट निर्माते आणि अभिनेते राज कपूर म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीच्या एका जमान्याचे जणू शोमन. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज त्याच राज कपूर यांच्या आठवणींमध्ये रमून गेल्याचं पाहायला मिळालं. निमित्त होतं राज कपूर यांची नातवंड म्हणजे रणबीर कपूर, करीना कपूर आणि करिश्मा कपूर तसंच रिद्धिमा कपूर यांच्यासह कपूर कुटुंबातल्या अनेक सदस्यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलेल्या कपूर कुटुंबातल्या अन्य सदस्यांमध्ये नीतू कपूर, आलिया भट्ट, सैफ अली खान यांचाही समावेश होता. कपूर कुटुंबाच्या सदस्यांनी या भेटीत पंतप्रधानांशी अगदी मनमोकळा संवाद साधला. त्यांना आपल्या मनातील प्रश्नही विचारले. या साऱ्या मंडळींमध्ये रंगलेल्या गप्पा पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की या भेटीचं निमित्त काय होतं? तर मंडळी, दिवंगत चित्रपट निर्माते आणि अभिनेते राज कपूर यांची जन्मशताब्दी येत्या 14 डिसेंबरला देशभर साजरी करण्यात येणार आहे. आणि त्यानिमित्त 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत राज कपूर यांच्या चित्रपटांच्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव PVR आयनॉक्स साखळीतल्या चित्रपटगृहांमध्ये संपन्न होणार असून त्यासाठी कपूर कुटुंबियांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित करण्यात आलं आहे. मंडळी, यावेळी करीना कपूरनं आपल्या तैमूर आणि जहांगीर या 2 मुलांसाठी मोदींकडनं खास संदेशही लिहून घेतला. राज कपूर यांच्या चाहत्यांच्या आणि नव्या पिढीतल्या चित्रपट रसिकांच्या माहितीसाठी सांगायचं तर आगामी महोत्सवात राज कपूर यांचे आग, आवारा, श्री 420, संगम आणि मेरा नाम जोकर आदी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कपूर कुटुंबियांमध्ये झालेला अगदी मनमोकळा संवाद. एक हफ्ते से सिर्फ ये डिसाइड करें कि हम कैसे आपको कहेंगे प्राइम मिनिस्टर जी, प्रधानमंत्री जी. मैं भी आपका परिवार का हूँ भाई. वेट करें कि जब आपको मिलेगी 10 साल से बताया करेंगे. 10 साल पहले वेट करना था भाई. राज कपूर साहब ने दुनिया में भारत के सॉफ्ट पावर की ताकत को एस्टैब्लिश कर दिया. फोटो तो रैंडली होता होगा.
बहुत कम वस्तुएं मुझे बचे थे फैमिली में, तो ये 10 या 12 वस्तुओं में से एक है, तो आपको पेश करना चाहते हैं हम। यहाँ जो पीएम म्यूजियम बना है उस पर आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी। पिछले हफ्ते जो हमारी व्हाट्सएप फैमिली ग्रुप है, हमें एक हफ्ते से सिर्फ ये डिसाइड करें कि हम कैसे आपको कहेंगे प्राइम मिनिस्टर जी, प्रधानमंत्री जी। रीमा बुआ मेरे को रोज फोन करके पूछ रही है क्या मैं ये बोल सकती हूँ, क्या मैं ये वो बोल सकती हूँ। मैं भी आपका परिवार का हूँ भाई, आपको जो मर्जी पड़े वो बोलिए। बहुत अच्छा रट किया। आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी। इतने कीमती वक्त में आपने सबको आज यहाँ निमंत्रित किया राज कपूर के बर्थडे 100वीं बर्थडे पे अवसर पे, हम आपका शुक्रिया अदा करते हैं। और पापा की पिक्चर के गाने की एक दो लाइन याद आ गई, मैं ना रहूंगी तुम ना रहोगे लेकिन रहेंगी निशानियां। आपने इतना सम्मान प्यार दिया है, आज के दिन को सारी इंडिया देखेगी कि नरेंद्र मोदी जी प्राइम मिनिस्टर हमारे ने कितना सम्मान कपूर परिवार को दिया है। राज कपूर साहब का बहुत बड़ा योगदान है जी, आपका स्वागत करने का अवसर मिला। और राज साहब का 100वां जन्मदिन यानी हिंदुस्तान की फिल्म इंडस्ट्री की स्वर्णिम यात्रा का वो कालखंड है जी। अब 1947 नीलकमल, अब 2047 को हम जा रहे हैं। 100 साल की एक प्रकार से जब यात्रा बनेगी तो कितना बड़ा देश को कंट्रीब्यूशन है। आजकल हमारे यहाँ डिप्लोमेटिक वर्ल्ड में सॉफ्ट पावर इसकी बहुत चर्चा होती है कि भाई जिस जमाने में सॉफ्ट पावर शब्द का जन्म नहीं हुआ होगा, शायद राज कपूर साहब ने दुनिया में भारत के सॉफ्ट पावर की ताकत को एस्टैब्लिश कर दिया था। यानी एक बहुत बड़ी भारत को उनकी सेवा थी। रणबीर के साथ हुआ है, वो गाड़ी में बैठा था और एक रशियन टैक्सी ड्राइवर था और उसने बोला कि आर यू फ्रॉम इंडिया? ओह, एंड ही वाज सिंगिंग अ सॉन्ग, आई एम राज कपूर्स ग्रैंडसन। से बेटा मैंने कहा था कि मैं उनका पोता हूं, तो हमेशा मुझे फ्री टैक्सी फ्री हो जाती है। एक काम हो सकता है क्या, खास करके सेंट्रल एशिया, कोई ऐसी फिल्म बने जो वहाँ के लोगों के दिल दिमाग पर राज साहब आज इतने सालों के बाद भी, यानी आज भी उनका पूरा कंट्रोल है। मैं बताता हूँ जी, आज छोटे बच्चों को भी सिखाते गाने। हाँ, यानी उनके जीवन में प्रभाव है। मुझे लगता है कि सेंट्रल एशिया में बहुत बड़ी ताकत है जी, हमें पुनर्जीवित करना चाहिए, हमें इसको नई पीढ़ी तक जोड़ना चाहिए और एक लिंक बने, वैसा कोई क्रिएटिव वर्क करना चाहिए और बन सकता है। वो उनको इतना प्यार मिला उसमें कि ये थोड़ा से उनका नाम इंटरनेशनली भी बाहर गया और उनको बोल सकते हैं छोटे से तरीके से एक कल्चरल एम्बेसडर। लेकिन आज मैं ये आपको बोलना चाहती हूँ, वो छोटे से कल्चरल एम्बेसडर थे, लेकिन हमारे प्राइम मिनिस्टर इंडिया के तो हमें ग्लोबल मैप में डाल दिया है। एंड वो हम वी आर सो प्राउड, ईच मेंबर ऑफ दिस फैमिली इज वेरी प्राउड। देखिए देश की आज प्रतिष्ठा बहुत बड़ी है, बहुत बड़ी है। सिर्फ योगा ले लीजिए जी, आज दुनिया के किसी भी देश में जाइए, योगा के प्रति इतना मम्मी और मैं, हम दोनों, बेबो लोलो, हम सब योगा में बहुत रुचि रखते हैं। वैसे मैं दुनिया के जितने लीडर से मिलता हूँ, लंच डिनर अगर साथ में है तो मेरे अगल बगल में जितने भी है वो मेरे से योगा के लिए ही चर्चा करते हैं। एक छोटा सा ट्रिब्यूट है नाना जी के लिए। एक्चुअली दरअसल मेरा पहला फिल्म है एज अ प्रोड्यूसर एंड मेरा सपना था कि मैं अपने फैमिली के साथ कुछ करूं, तो सब इस फिल्म में है। मैं एक चीज बोल सकती हूँ? बिल्कुल। ये वो ग्रैंडसन है, राधा ग्रैंडसन्स, मेरे दोनों बच्चे, ये अपने नाना को मिले नहीं है और ये पिक्चर बना रहे हैं और उनकी सब उस अरमान ने इतनी खोज की है हर चीज की और उसमें
थोड़ा बहुत जस्ट फॉर हिम ही इज मेकिंग। जो कुछ सीखे हम फिल्मों के माध्यम से और जो माँ ने सिखाया मुझे उनसे सीखे हम। देखिए जब आप रिसर्च करते हैं ना तो एक प्रकार से आप उसको जीते हैं जी, उस दुनिया को जीते हैं, तो आप बड़े भाग्यवान है जी कि भले आपने नाना जी को देखा नहीं लेकिन नाना जी को जीने का आपको अवसर मिल रहा है। जी बिल्कुल बिल्कुल, ये बहुत बड़ा सपना है मेरा और आई एम रियली थैंकफुल, फुल फैमिली इज पार्ट ऑफ दिस। मुझे याद है हमारे यहाँ इनके फिल्मों की ताकत क्या थी। जनसंघ का जमाना था और दिल्ली का चुनाव था, तो चुनाव में जनसंघ के लोग हार गए, तो अडवाणी जी अटल जी ने कहा यार चुनाव तो हार गए, क्या करेंगे, तो चलो बोले मूवी देखते हैं। तो वो मूवी देखने गए, राज कपूर साहब की मूवी फिर सुबह होगी। जनसंघ के दो नेता पराजय के बाद जाते हैं और मूवी देखते हैं फिर सुबह होगी, और आज फिर सुबह हुई। मैं चाइना में था, आपके पिताजी का एक गाना था, उसको वो प्ले कर रहे थे, तो मैंने मेरे साथियों को कहा, मैंने कहा इसका मोबाइल फोन पर रिकॉर्डिंग करो, मैंने ऋषि साहब को भेजा था। अच्छा। और वो इतने प्रसन्न हो गए। इनफैक्ट अभी हाल ही में आप आई थिंक अफ्रीका गए थे और वहाँ भी मैंने एक क्लिप देखा था, आप एक जवान के साथ खड़े थे और वो उस टाइम मेरा गाना गा रहे थे। समझा, पर मैंने वो क्लिप देखा था और काफ़ी लोगों ने मुझे भेजा था और सब लोग बहुत खुश हो गए। बट एक चीज़ मैं कहना चाहूँगी, गाना जो है जो दुनिया को यूनाइट करता है, स्पेशली जो हिंदी गाने होते हैं, मतलब लोग गाते ही रहते हैं, शायद शब्द उनको समझ में ना आए। और ये मैंने काफ़ी देखा जब हम ट्रैवल करते हैं, खास करके ऑफ कोर्स विद राज कपूर सॉन्ग्स, बट इवन नाउ आई थिंक एक जो एक स्पेशल फीलिंग और एक सेंटिमेंट होता है हमारे गानों में, सब लोग बहुत इंस्टेंटली कनेक्ट करते हैं। और उसी के साथ एक क्वेश्चन था आपके लिए, क्या आप गाने सुन पाते हैं? मैं सुन पाता हूँ क्योंकि मुझे अच्छा लगता है, कभी मौका मिल जाए तो मैं जरूर सुन लेता हूँ। आप पहले प्रधानमंत्री हैं जिससे मैं मिला हूँ, और आपने आंखों में आंख लगा के इतने मतलब पर्सनली हमसे मिले हैं, और 2 बार मिले हैं। आप में इतनी अच्छी एनर्जी है और आप इतनी मेहनत करते हैं, और आप जो करते हैं मैं आपको कंग्रेचुलेट करना चाहूँगा, और थैंक यू फॉर ओपनिंग योर डोर्स और हम सबसे मिलने के लिए और इतने एक्सेसिबल होने के लिए। तो बहुत मैं आपके पिताजी को मिला हूँ और मैं सोच रहा था कि आज मुझे 3 पीढ़ी को मिलने का मौका मिलेगा, लेकिन आप लाए नहीं तीसरी पीढ़ी को। They're all big actors. We are not in the creative field. My children are trying level best. Then we would be come to be invited by the Prime Minister. मतलब पापा थैंक यू। 13, 14 और 15 दिसंबर को हम राज कपूर का एक रेट्रोस्पेक्टिव कर रहे हैं। गवर्नमेंट ऑफ इंडिया, NFDC और NFAI ने हमारी बहुत मदद की। हमने उनकी 10 फिल्म लेके उनको रिस्टोर किया है, ऑडियो और विजुअल। तो हम पूरे हिंदुस्तान में कुछ 160 थिएटर्स में 40 सिटीज़, अराउंड 40 सिटीज़ उनकी फिल्में दिखा रहे हैं। तो 13 तारीख को हमारा प्रीमियर है जो हम मुंबई में करें। पूरी फिल्म इंडस्ट्री को हमने बुलाया। थैंक यू। जय गणेश। तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे झिरोवर। मंडळी, येत्या 11 वर्षांमध्ये भारताचं स्वतःचं अंतराळात स्थानक उभं राहणार आहे। केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी त्या संदर्भात घोषणा केली आहे। भारत 2035 सालापर्यंत अंतराळात स्वतःचं स्थानक उभं करणार असून 2040 सालापर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरेल अशी घोषणा त्यांनी केली। 2030 सालाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सेवामुक्त होणार आहे, त्यामुळे भारतीय अंतराळ स्थानक आपल्या देशाला जागतिक लाभ देऊ शकतो।
2024 सालाच्या अखेरीस किंवा 2026 सालाच्या सुरुवातीला गगनयान मोहिमेअंतर्गत पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच भारतानं खोल समुद्र मोहिमेचा भाग म्हणून 6000 मीटरपर्यंत खोली शोधून समुद्र तळावर मानव पाठवण्याची ही योजना आखली असल्याचं मंत्री महोदयांनी सांगितलं. आणि मंडळी, या बातमीनंतर झिरो अवरमध्ये तुर्तास वेळ झाली आहे ती इथंच थांबण्याची. पण उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटूयात झिरो अवरच्या नव्या बुलेटिनमध्ये नव्या राजकीय आणि सामाजिक बातम्या तसंच त्यांच्या विश्लेषणासह. पण ताज्या अपडेटसाठी पाहत राहा फक्त आणि फक्त एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.